राम राम. उन्हाळा म्हणजे कांद्याचे पदार्थ आपण सगळ्यात जास्त करतो. नमस्कार, अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्त रसरशीत चटकदार कांद्याची कोशिंबीर अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी ते पाहणार आहोत. कांद्याची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट आणि हे मी इथे पाव चमचा जिरे आणि पाव चमचा धणे मी हे भाजून घेतले आणि खलबत्त्यात कुटून त्याची पूड करून घेतलेली आहे. अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. सेंधव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि थोडीशी साखर लागणार आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी मी कांद्याचा वरचा आणि खालचा भाग काढून सालं काढून आणि अशा प्रकारे पातळ उभा कांदा चिरून घेतलेला. हाताच्या मदतीने आपण याच्या पाकळ्या पाकळ्या अशा प्रकारे मोकळ्या करून घेऊ, म्हणजे दिसायलाही खूप छान लागतं आणि प्रत्येक फोडीला व्यवस्थित आपण जो मसाला घालणार आहोत तो लागेल. आता एक एक करून आपण सगळं साहित्य घालू. लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात. भाजलेले धणे आणि जिऱ्याची पूड घालू. त्यानंतर चाट मसाला घेतलेला तो घालू, यामुळे अफलातून चव येते. साखर घालू. तुम्ही साखर स्किप केली तरी चालेल, पण त्यामुळे गोड आंबट तिखट खूप छान चव लागते. चवीपुरतं मीठ घालू आणि हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये घालूया आपण कोथिंबीर आणि हा जो लिंबूचा रस आहे तो घालू. मस्त चव येते यामुळे आणि अशा प्रकारे हाताच्या मदतीने आपण सगळ्या पाकळ्यांना मसाला लागेल या प्रकारे मिक्स करून घेऊ. तर ही कोशिंबीर आपल्याला जेवणाच्या अगदी 5 ते 7 मिनटं आधी करावी. खूप आधी करून ठेवू नये, नाही तर मग याला पाणी सुटते. तसं ही कोशिंबीर जेवणाच्या आधीच करावी, खूप आधी करून ठेवू नये, नाही तर त्याला पाणी सुटते आणि मग चव चांगली लागत नाही. बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. तर इथे अजिबात तेलाचा वापर न करता मस्त चविष्ट रसरशीत चटकदार कांद्याची कोशिंबीर बनून तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.